भुजबळ दादांची साथ सोडणार? जहां नहीं चैना वहां नहीं। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज। मला डावललं का आणि फेकलं काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना। मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे छगन भुजबळांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। मंत्रिपद न दिल्यानं भुजबळांनी उघडपणे नेतृत्वावर टीका करत नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्रभर ओबीसी समाजाची मोठ बांधत भुजबळांनी जरांगेंच्या विरोधात रान पेटवलं होतं। एवढंच नव्हे तर राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती, मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलंय। आणि त्यामुळेच की काय जरांगेंना भिडल्याचं बक्षीस मिळाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं का आणि फेकलं काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना। एवढ्यावरच भुजबळ थांबले नाहीत, तर त्यांनी थेट अजित पवारांना सोडण्याचे संकेत दिले। शायराना अंदाजात भुजबळांनी नेमकं काय म्हटलं ते देखील पाहिले। पुढची काय भूमिका असेल? अरे बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। अरे बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। अरे बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं। 1991 मधील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेतील पहिलं मोठं बंड करणाऱ्या छगन भुजबळांना शरद पवारांनी मंत्रिपद दिलं होतं। मात्र 33 वर्षानंतर त्याच नागपुरात शरद पवारांचा पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांसारख्या वरिष्ठ नेत्याचा पत्ता कापला। त्यामुळे दुखावलेले छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकणार की राजकीय वर्तुळ पूर्ण करत मशाल हाती घेणार याचीच चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।